आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. देवराज इंद्र तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न झालेत. त्यामुळे या तपोवनात त्यांनी तुम्हाला स्वर्गातील तमाम सुख देण्यासाठी पाठवलंय. पण त्यांना कोणी सांगितलं की आम्हाला स्वर्गसुखांची इच्छा आहे म्हणून? हे बालिके, इंद्रांना जाऊन सांग की स्वर्गाची सारी सुख नश्वर आहेत. आज असतील तर उद्या नसतील. ज्या प्रकारे इंद्रपद केवळ एक इंद्रच भूषवत नसतो, त्याचप्रमाणे तिथली सुख आणि वैभव देखील क्षणभंगूरच असतात. पर्वतराज हिमालयाच्या 2 शिखरांना आज देखील नर आणि नारायण अशा 2 नावाने ओळखलं जातं. श्रीमद भागवत महापुराणाच्या 2ऱ्या स्कंदाच्या 7व्या अध्यायात असं लिहिलेलं आहे की इथे खूपच पुरातन काळी सत्ययुगात महात्मा नर आणि नारायणाने बद्रिका वनाच्या समीप गंधमादन पर्वतावर काही हजार वर्ष तपश्चर्या केली होती. हे दिव्य स्थान बद्रीनाथ धामाच्या जवळच आहे आणि आता याचं नाव नर आणि नारायण पर्वत झालेलं आहे. श्री वामन पुराणाच्या 6व्या अध्यायात सांगितलं गेलंय की ब्रह्माजींनी त्यांच्या हृदयातून महाराज धर्मांना उत्पन्न केलं होतं. आणि नर नारायण त्याच महाराज धर्माचे पुत्र होते. श्रीमद देवी भागवताच्या 14व्या स्कंदात देखील नर नारायणाच्या तपश्चर्येचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्या 1000 वर्षाच्या कठोर तपश्चर्येमुळे त्यांच्यात अनेक गोचर आणि अगोचर शक्तींचा विकास होऊ लागला. नर नारायणाच्या अत्यंत सखोल व कठोर तपश्चर्येमुळे देवलोकात इंद्रांचं आसन देखील डळमळीत होऊ लागलं.
अप्सरांच्या अज्ञानामुळे इंद्राला वाटलं की नर आणि नारायण स्वर्गाचं सिंहासन मिळवण्याकरताच अशी तपश्चर्या करत आहेत. तेव्हा त्याने इंद्रसभेच्या मुख्य अप्सरांना बोलावणं धरलं. आणि नर नारायणाची तपश्चर्या भंग करण्याकरता त्यांना गंधमादन पर्वतावर जाण्याची आज्ञा देताना म्हटलं की तुम्ही सर्वजण या क्षणी धरतीवर जा. तुमच्या यौवनाने आणि सौंदर्याने त्यांचा कामाग्नी चेतवून तपस्वींची तपश्चर्या भंग करून टाका. जशी आज्ञा देव. स्वर्गातून गंधमादन पर्वतावर उतरलेल्या अप्सरांनी नर नारायणाच्या समक्ष नृत्यास आरंभ केला. सौंदर्य आणि नृत्यात एकाहून एक सरस असणाऱ्या अशा अनेक अप्सरा एका वेळी तिथे नृत्य करत होत्या. त्यांचे विभ्रम आणि त्यांचं इतकं बहारदार नृत्य पाहून कुणी सामान्य माणूस अथवा तपस्वी असता तर क्षणभरातच त्याची तपश्चर्या भंग झाली असती. परंतु ते नर आणि नारायण होते, कुणी साधे सुधे मनुष्य नव्हते. अप्सरांच्या नृत्याने त्यांच्यावर यत्किंचितही परिणाम झाला नाही. त्यांची तपश्चर्या अशीच अखंडपणे सुरूच राहिली आणि ते त्यांच्या तपश्चर्येत मग्नच राहिले. तुम्ही सर्वजणी कोण आहात आणि या निर्जन आणि एकांत वनामध्ये कशासाठी आला आहात? आम्ही इंद्रसभेतील अप्सरा आहोत. अप्सरा? पण आमच्याकडे तुम्ही येण्याचं कारण काय? देवराज इंद्र तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न झालेत. त्यामुळे या तपोवनात त्यांनी तुम्हाला स्वर्गातील तमाम सुख देण्यासाठी पाठवलंय. खरंच की काय? म्हणजे देवराज आता आमच्याकडे अशा तऱ्हेने सुख धाडू इच्छितात. पण त्यांना कोणी सांगितलं की आम्हाला स्वर्ग सुखांची इच्छा आहे म्हणून? एखाद्या कामनेशिवाय का कोणी तपश्चर्या करायला जातं मुनिवर्य? स्वर्ग सुखासाठी तर सर्वच प्राणी धडपडतात. कारण स्वर्गाचं जे सुख आहे तेच आनंदाची परसीमा आहे. हे बालिके, इंद्रांना जाऊन सांग की स्वर्गाची सारी सुख नश्वर आहेत. आज असतील तर उद्या नसतील. ज्या प्रकारे इंद्रपद केवळ
एक इंद्रच भूषवत नसतो, त्याचप्रमाणे तिथली सुख आणि वैभव देखील क्षणभंगूरच असतात. आम्ही दोघे ज्या आनंदाच्या साक्षीने इथे बसलो आहोत, त्याची जाणीव इंद्राला भले होणार तरी कशी? हे तपोधन, माझ्याबरोबर ह्या क्षणी जितक्या महान अप्सरा आहेत त्या सगळ्या जणी तुमचं मनोरंजन करण्यासाठी आल्यात. आम्हाला देवराजांचा आदेश आहे की आम्ही सर्वांनी तुम्हाला आनंद द्यावा. त्यामुळे आम्ही सगळ्या जणी तुमची सेवा करण्यासाठी आहोत. बालिके, तू तुझ्या रूपावर आणि गुणांवर स्वतःच भाळलेली आहेस. तुझं नृत्य, तुझं गायन आणि तुझ्या रूपाचा गर्व झाला आहे तुला. तर मग ठीक आहे, हे देव, काय आज्ञा आहे? हे सुंदरी, तू आता माझ्या जांघेच्या उरू भागातून उत्पन्न झालेली आहेस. त्यामुळे मी तुला उर्वशी हे नाव प्रदान करतो. कुणी आहे का तुमच्यापैकी या उर्वशीहून अधिक सुंदर? कुणी आहे का तुमच्यापैकी या उर्वशीहून अधिक नृत्य प्रवीण? तुझ्याकडे असलेल्या सर्व कलांचा यांना परिचय दे उर्वशी. जशी आज्ञा देव. आता गंधमादन पर्वतावर 2 अप्सरांमध्ये जणू नृत्याची स्पर्धा सुरू झाली. कोण उत्तम नृत्य करू शकतं आणि कोण तिच्या सौंदर्याने समोरच्याला भुरळ पाडू शकतं, हे आजमावण्यासाठीची जणू ती चढाओढच होती. स्वर्गस्थ अप्सरांना त्यांच्या सौंदर्याचाच आणि नृत्य गायन प्रतिभेचा अहंकार झाला होता. या उलट एका तपस्वीच्या मांडीतून जन्माला आलेली उर्वशी रूपाने आणि गायन नृत्य प्रतिभेने सरस असून सुद्धा तिच्या सौंदर्यात आणि स्वभावात अहंकाराचा लवलेशही दिसत नव्हता. ती सर्व स्वर्गस्थ अप्सरांना तिच्या गायनातून हेच सांगत होती की रूपाला आणि सौंदर्याला काहीही सीमा नसते. त्यामुळे त्याचा व्यर्थ अभिमान बाळगणं सोडा. अर्थात सुवर्णासारखी कांती असलेल्या त्या अप्सरांना हे सत्य पचवणं जरा जड जात होतं. तेव्हा उर्वशीने सांगितलं की रूप सौंदर्य केवळ सुवर्णकांती किंवा रंगावर ठरत नसतं. खरं सौंदर्य तेच ज्यात शालीनता आहे, विनम्रपणा आहे. स्त्रीचं खरं रूप तेव्हाच खुलून येतं जेव्हा तिच्या चेहऱ्यावर लज्जेची लाली पसरते. खरं प्रेम तेच ज्यात
समर्पण भावना असते. नुसतीच कामवासना म्हणजे खरं प्रेम नव्हे. उर्वशीने हेच समजावत तिचं नृत्य आणि गायन चालू ठेवलं होतं. परंतु इतर अप्सरांना याचा विसर पडत चाललेला होता आणि ते तिच्या बोलण्याकडे आणि गाण्याकडे दुर्लक्ष करत होते. परंतु उर्वशी त्यांना आपापल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत होती. पुष्प में आवश्यक है गंध समर्पण वाली. काम वासना प्रेम सिद्धि में, काम वासना प्रेम सिद्धि में बाधक शत्रु समान. सखी तुम ओ सखी तुम तज दो ये अभिमान. नहीं कोई यार हमारे समान. आता तुम्हा सगळ्यांना समजलं असेल ना की स्वर्गलोकीची सर्व सुख माझ्या जांघेच्या खाली दबून राहिली आहेत. क्षमा करा देव, आम्हाला क्षमा करावी. आमच्याकडून मोठा अपराध घडला आहे. नाही, तू तुझ्या स्वामींच्या आज्ञेने आमच्या तपोवनात आली आहेस, त्यामुळे तू निरपराध आहेस. इंद्रांना आमच्यातर्फे ही उर्वशी उपहार म्हणून दे आणि सांग त्यांना की तुमच्या लौकिक सुखांच्या गणनेत आमचा हा उपहार घेऊन गणना एकाने वाढवा म्हणावं. जा. जशी आज्ञा देव. पुराणांमध्ये उल्लेख आहे की हेच नरनारायण पुढे जाऊन द्वापार युगात श्रीकृष्ण आणि त्यांचे सखा अर्जुनाच्या रूपाने प्रकट झाले होते. श्रीकृष्ण यदुवंशांमध्ये आणि अर्जुन पंडूंच्या कुळांमध्ये कुंतीच्या गर्भातून जन्माला आले. याची पुष्टी स्वतः श्रीकृष्णांनी गीतेच्या 4थ्या अध्यायाच्या 5व्या श्लोकामध्ये केली आहे. बहुने मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणी न त्वं वेत्थ परंतप. हे अर्जुन, माझे आणि तुझे याआधी अनेक जन्म झाले आहेत. मला त्या सर्वांचं ज्ञान आहे, परंतु तुला त्यांचं स्मरण नाही.